नमस्कार मित्रांनो, सिनेकथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेथ्स गेम या सिरीजचा एपिसोड नंबर 2। जर तुम्ही एपिसोड नंबर 1 पाहिला नसेल तर या आय बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला तो पाहायला मिळेल। त्यानंतरच हा एपिसोड नंबर 2 पहा। या सिरीजचा पहिला एपिसोड खूप रोमांचक होता, जिथे आपण पाहिलं की आपला कथेचा नायक हा तरुण आत्महत्या करतो, त्याला मृत्यू नाकारला जातो आणि त्याला शिक्षा म्हणून 12 वेगवेगळ्या शहरात जिवंत राहायची संधी मिळते। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत त्याचा पहिला आणि दुसरा नवीन जन्म आणि कशा प्रकारे त्याचे जीवन आता अजून कठीण होत चालले आहे। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते की कथेचा नायक परत एकदा मृत्यू लोकात पोहोचतो आणि मृत्यू देवता त्याच्या समोर असते। ती त्याला विचारते की तू स्वतःला का वाचवलं नाहीस, तुला जिवंत राहण्यासाठी मार्ग शोधावा लागेल असे सांगून ती त्याला गोळी मारते। आणि पुन्हा आपण पाहतो की कथेचा नायक एका वेगळ्या शहरात प्रवेश केलेला आहे, जो की एक 17 वर्षाचा हायस्कूलचा विद्यार्थी असतो, जो अतिशय शांत असतो आणि त्याचे सिनियर्स त्याच्यावर नेहमी अत्याचार करत असतात। तो त्यांच्या अत्याचाराला खूप वैतागलेला असतो। त्यातील एक सिनियर त्याला सारखा मारत असतो, तो त्याला विरोध करणारच असतो, पण तेवढ्यातच त्याचा दुसरा एक मित्र जो की त्याचा बॉडीगार्ड असतो तो त्याला परत मारायला सुरुवात करतो, त्याला खूप मारतो। त्याला आठवतं की मृत्यू देवताने सांगितलं आहे की कोणता तरी मार्ग शोधावा लागेल। मग तो ठरवतो की आपण काही ना काही करून जिवंत राहायला पाहिजे। त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करत असते, ती त्याला सांभाळण्यासाठी एक जॉब करत असते। तिला पाहून कथेच्या नायकाला त्याची स्वतःची आई आठवते आणि कथेचा नायक पाहतो की या मुलाने सुद्धा आत्महत्या करण्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे, पण तो त्याला तसं करू देणार नसतो। त्याच्या लक्षात येते की तो बॉडीगार्ड स्वभावाने चांगला व्यक्ती आहे। मग तो शक्कल लढवतो आणि त्याला त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या मुलाविरुद्ध भडकवतो। तो म्हणतो की तू सुद्धा त्याला घाबरतोस, म्हणून तू त्याची बाजू घेत असतोस। त्यावर तो खूप चिडतो आणि म्हणतो की मी त्याला अजिबात घाबरत नाही। त्याचा एक मित्र आहे जो त्याचा सिनियर आहे, त्याला संपूर्ण कॉलेज घाबरत असते। तो त्याच्याकडे जाईल आणि माझी कंप्लेंट करेल। त्यावर कथेचा नायक एक प्लान बनवतो। हायस्कूलमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या दरम्यान तो त्याच्या डोक्यावर नाश्त्याची प्लेट उलटी करतो, त्यामुळे सर्वजण त्याच्यावर हसतात। त्यावर तो खूप चिडतो आणि त्याची तक्रार करण्यासाठी तो त्याच्या मोठ्या सिनियरकडे जातो। मग तो सिनियर त्याच्या सांगण्यावरून कथेच्या नायकाकडे येतो आणि वर्गात आल्यावर त्याला विचारतो की सकाळी तुझा अपमान कोणी केला होता। त्यावर तो कथेच्या नायकाकडे बोट दाखवून सांगतो की याने केला होता। त्यावर तो सिनियर खूप चिडतो आणि म्हणतो की हा 17 वर्षाचा मुलगा आहे आणि तू त्याला घाबरून माझ्याकडे तक्रार घेऊन आला आहेस। पुन्हा जर तू अशी तक्रार घेऊन माझ्याकडे आलास तर मी तुलाच पहिल्यांदा मारेन। कथेचा नायक त्याला चिडवतो आणि म्हणतो आता तुझा तो दोस्त नाही, त्यामुळे तू आता कोणावरही अत्याचार करू शकत नाहीस। हे म्हणताच तो त्याच्यावर हात उगारतो, परंतु तो बॉडीगार्ड पुन्हा त्याच्यामध्ये येतो आणि आपल्या कथेच्या नायकाला सपोर्ट करतो। त्यामुळे त्याची इज्जत पूर्ण हायस्कूलमध्ये जाते, त्यामुळे त्याला कोणीही घाबरत नाही। कथेचा नायक आपल्या घरी बसलेला असतो तेव्हा तो मुलगा तिथे येतो आणि तो खूप चिडलेला असतो, कारण त्याच्यामुळे त्याची हायस्कूलमध्ये इमेज खराब झालेली असते। त्याला आता कोणीही घाबरण्याचे झालेच असते, त्यामुळे तो त्याच्यावर खूप चिडलेला असतो। त्यानंतर कथेचा नायक चालत चाललेला असतो आणि त्याने कानात हेडफोन केले असतं, ज्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू असतं, त्यामुळे त्याला आजूबाजूचं काहीच जाणवत नाही। आणि अचानक एक ट्रक त्याच्या जवळ येऊन थांबतो आणि तो थोडक्यात मारायचं वाचतो। तो ड्रायव्हर त्याला शिव्या देतो आणि तो ट्रक गेल्यानंतर त्याचा सिनियर तिथे येतो, जो त्याच्यावर आधीच खूप चिडलेला होता, आणि तो त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करायला सुरुवात करतो आणि त्याला तिथेच मारून टाकतो। आपला कथेचा नायक पुन्हा एकदा मरतो आणि मृत्यू लोकात येतो, जिथे मृत्यू देवता असते। त्यावर तो मृत्यू देवतेवर खूप चिडतो। कथेचा नायक म्हणतो की तू मला अशाच शहरात पाठवत आहेस ज्याचा मृत्यू वाटवला आहे, मग मी कसा वाचणार। त्यावर मृत्यू देवता म्हणते की हे तू ठरवायचं आहे, तुलाच तो मार्ग काढावा लागेल। हे सांगून ती त्याला पुन्हा एकदा गोळी मारते आणि आपण पाहतो की कथेचा नायक पुन्हा एकदा वेगळ्या शहरात आलेला आहे, जिथे त्याला बांधून ठेवलेलं असतं। आपल्याला समजतं की तो एक सट्टेबाज आहे आणि खूप मोठा गुन्हेगार सुद्धा आहे। त्याचे दुश्मन त्याला टॉर्चर करत असतात आणि त्याला विचारत असतात मुलगी आणि पैसे कुठे आहेत। त्याला याबाबत काहीच आठवत नसतं। त्यानंतर त्याला आठवतं की तो एक खूप मोठा गुन्हेगार आहे आणि त्याने त्याच्या बॉसच्या गर्लफ्रेंड सोबत मिळून 10 मिलियन चोरलेले असतात
आणि एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवलेले असतं. हे त्याच्या बॉसला कळाल्यावर त्याचा बॉस त्याला पकडून आणतो आणि इथे टॉर्चर करत असतो आणि तो सर्वांना मारून टाकतो. त्याच्या लक्षात येते की ज्या शरीरात तो आहे त्याच्याकडे 10 मिलियन इतके पैसे आहेत आणि ते जर त्याला मिळाले तर तो त्याचं आयुष्य सुखात जगू शकतो. मग तो ठरवतो की आता ते पैसे घेऊन आपण इथून खूप लांब जायचं, जेणेकरून कोणी आपल्याला मारणार नाही किंवा तो स्वतः मारणार नाही. यावर तो खूप खुश होतो आणि तिथून बाहेर पडतो. पण थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येते की त्याच्या मागे खूप दुश्मन पडलेले आहेत. त्याच्या मागे शेकडो गाड्या आपल्याला पडताना दिसतात. आणि हा दुसरा एपिसोड इथेच संपतो. आपल्या कथेचा नायक इतके पैसे मिळवू शकेल का आणि जिवंत राहू शकेल का हे पाहूया आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.